मित्रांनो, रीटा मॅडमचा तो कातर आणि रडकुंडीला आलेला आवाज ऐकून माझ्या अंगावर सरसरून काटा आला. मागच्या वेळी तिने माझ्या भावनांना पायदळी तुडवून स्वतःची भूक शमवली होती, पण निशाने तिची जी उद्विग्न कहाणी मला सांगितली होती त्यामुळे माझ्या मनात तिच्याविषयी राग उरला नव्हता, फक्त सहानुभूती होती. मी जास्त विचार न करता बेडवरून उठलो, कपडे व्यवस्थित केले आणि सविताची नजर चुकवत तडक पार्किंग गाठली. कार स्टार्ट केली आणि थेट सोलापूर रोडच्या दिशेने गाडी पळवली. मनात विचारांचे काहूर माजले होते. रीटाचा तो नराधम नवरा अमेरिकेतून परत आला होता का? त्याने तिच्यावर काही अत्याचार केला होता का? अर्ध्या पाऊण तासात मी तिच्या त्याच निर्जन फार्म हाऊसवर पोहोचलो. बाहेर केअरटेकर सुद्धा नव्हता. मी कार पार्क केली आणि धावतच मुख्य दरवाजा ढकलून आत गेलो. हॉलमध्ये शांतता होती, पण बेडरूममधून हुंदक्यांचा आवाज येत होता. मी धाडसाने बेडरूमचा दरवाजा उघडला आणि समोरचे दृश्य पाहून थिजूनच गेलो. रीटा मॅडम बेडच्या कोपऱ्यात पाय पोटाशी धरून ढसाढसा रडत होती. तिचे केस अस्ताव्यस्त झाले होते आणि अंगावरचा रेशमी गाऊन एका बाजूने फाटला होता. तिच्या गोऱ्यापान दंडावर आणि गळ्यावर कुणीतरी नखांनी ओरबाडल्याच्या ताज्या खुणा होत्या. मॅडम, काय झालं हे? मी धावत तिच्याजवळ गेलो आणि बेडवर बसलो. मला पाहताच रीटाने कोणतीही भीड न बाळगता थेट माझ्या गळ्यात हात टाकले आणि ती माझ्या छातीवर डोके ठेवून जोरात रडू लागली. मी हळुवारपणे तिच्या पाठीवरून हात फिरवत तिला शांत करण्याचा प्रयत्न करू लागलो, अगदी तसाच जसा निशाने मला मागच्या वेळी सावरले होते. रोहन, तो आला होता, रीटाने हुंदके देत सांगायला सुरुवात केली. माझा नवरा, तो अचानक अमेरिकेतून आला. नेहमीप्रमाणे दारूच्या नशेत धुंद होता. त्याने माझ्यावर पुन्हा प्राण्यासारखा अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मी नकार दिला तर त्याने मला मारहाण केली, माझी लायकी काढली. मी कशीबशी स्वतःला त्याच्या तावडीतून सोडवून इथे पळून आले. मला खूप भीती वाटते रे रोहन, मला मरायचे. तिचे ते शब्द ऐकून माझ्या सांगलीच्या राकट रक्तात एक अनामिक राग सळसळला. पैशाने माजलेला तो माणूस एका सुंदर स्त्रीच्या भावनांशी आणि शरीराशी खेळत होता. मी रीटाचा चेहरा माझ्या दोन्ही हातांच्या ओंजळीत घेतला, तिचे अश्रू पुसले आणि तिच्या डोळ्यात बघत म्हणालो, मॅडम, शांत व्हा. जोपर्यंत हा रोहन जिवंत आहे तोपर्यंत तुमचं कुणीही काहीही वाकडं करू शकत नाही. आज मी तुम्हाला तो सगळा जुना त्रास विसरायला लावेन. माझ्या या प्रेमळ आणि धीराच्या शब्दांनी रीटाच्या डोळ्यात एक नवी आशा चमकली. तिने माझ्या ओठांवर तिचे ओठ ठेवले, पण यावेळच्या चुंबनात मागच्या वेळेसारखा जंगलीपणा किंवा आक्रमकता नव्हती. त्यात एक अगतिकता होती, आर्तता होती आणि स्वतःला वाहून देण्याची भावना होती. मी हळूच तिच्या अंगावरचा तो फाटलेला गाऊन पूर्ण बाजूला केला. तिचे ते सुंदर कबुतरे कसरतीमुळे आधीच ताठ आणि उठावदार होते. मी दोन्ही हातांनी त्यांना कुरवाळत हळुवारपणे तोंडात घेतले आणि रस शोषू लागलो. रीटा सुखावेगाने डोळे मिटून आचके देऊ लागली. मी खाली सरकलो. तिची ती स्वच्छ चिमणी आधीच ओली झाली होती. मी माझे सगळे कपडे उतरवले आणि माझ्या बेफाम बाबूरावला तिच्या चिमणीच्या दाराशी आणले. रीटाने स्वतः कमरेला झटका दिला आणि बाबूराव पूर्णपणे तिच्या आत सामावून गेला. ओ रोहन, मगाशी निशाने फोनवर सांगितलं ते खरंच होतं. तू देव माणूस आहेस, ती डोळे मिटून थरथरत म्हणाली. मला समजले की निशाने आधीच रीटाला फोन करून माझ्याबद्दल सांगितले होते आणि मला तिथे पाठवण्याची पूर्ण योजना तिचीच होती. मी आता आणखी बेभान झालो. त्या बेडरूममध्ये आमचा प्रेमाचा आणि सुखाचा असा अखंड खेळ रंगला की रीटा तिच्या आयुष्यातले सगळे दुःख, तो जुलमी नवरा आणि सगळा भूतकाळ विसरून गेली. आम्ही दोघांनी सुखाचे सर्वोच्च टोक गाठले आणि बाबूरावने तिच्यात पूर्णपणे शांती पसरवली. आम्ही दोघे एकमेकांना बिलगून बेडवर पडून होतो. रीटा आता पूर्ण शांत झाली होती आणि तिच्या चेहऱ्यावर एक स्वर्गीय तृप्ती होती. तिने माझ्या कपाळावर किस केला आणि म्हणाली, थँक्स रोहन, आज तू मला जगण्याची नवी दिशा दिलीस. मी आवरून बाहेर पडायला निघालो तेव्हा तिने टीपॉयवर 10,000ची गड्डी ठेवली, पण मी तिच्याकडे पाहत हसलो आणि म्हणालो, मॅडम, हे पैसे तुमच्याकडेच राहू द्या. आज मी एका मैत्रिणीला वाचवायला आलो होतो, असिस्टंट म्हणून नाही.
माझे हे बोलणे ऐकून रीटाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. मी कार घेऊन परत बंगल्याकडे निघालो. मनात एक वेगळंच समाधान होतं. पण मित्रांनो, वळणावर गाडी वळवतानाच माझ्या मोबाईलवर रेवती मॅडमचा कॉल आला. तिचा आवाज खूप घाबरलेला होता. ती म्हणाली, रोहन, तू कुठे आहेस? लवकर बंगल्यावर ये. साहेबांना आपल्या सगळ्यांच्या करामती संशयावरून समजल्यात आणि त्यांनी आउटहाऊसमध्ये अजय आणि सीताराम काकांना धरून ठेवले. बापरे, आता काय होणार होते? युवराज साहेब मला जिवंत सोडणार होते की पोलिसात देणार होते, की यामागे केतकी आणि सविताचा काही डाव होता? मित्रांनो, हा भन्नाट ट्विस्ट पुढे कसा वळणार हे ऐकण्यासाठी तुमच्या हक्काच्या मिशन आनंदी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, घंटी दाबा आणि लाईक कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या थरारक भागात.